शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग 2 यथा चौथी या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत पाठ 19 रयतेचा राजा. चला तर व्हिडिओला सुरू करूया. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ पसंत आल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर सुरू करूया. रयतेच्या सुखासाठी. वडिलांकडून शिवरायांना केवळ लहानशी जागिरी मिळाली. या लहानशा जागिरीतून त्यांनी स्वराज्य निर्माण केले. लहानपणी त्यांनी लोकांचा छळ बघितला. त्यांनी लोकांना जागे केले, स्वाभिमानी बनवले. त्यांनी लोकांची संघटना उभारली, आपला जीव धोक्यात घातला आणि बलाढ्य शत्रूंचा पराभव करून शिवरायांनी न्यायाचे स्वराज्य निर्माण केले. त्या स्वराज्याची चोख व्यवस्था लावली. त्यामुळे रयत सुखी झाली. सेवकावर माया. शिवरायांची आपल्या सेवकावर मोठी माया होती. बाजी प्रभूने देशासाठी मरण पत्करले. शिवरायांनी त्याच्या मुलाचे संगोपन केले. तानाजीने देशासाठी आत्मबलिदान दिले. शिवरायांनी स्वतः त्यांच्या गावी जाऊन रायबाचे लग्न केले. रायबाला आपल्या मायेने छत्र दिले. आग्र्याच्या कैदेत बदारी मेहतर यांनी आपला जीव धोक्यात घातला. शिवरायांनी त्यांच्या शेवटपर्यंत अंतर दिले नाही. प्रतापराव गुज्जर यांनी स्वराज्यासाठी आपला प्राण अर्पण केले. शिवरायांनी त्यांच्या मुलीचे लग्न आपला दुसरा मुलगा राजाराम यांच्याशी केले. अशा किती गोष्टी सांगाव्या. शिवराय राजे होते, पण आपल्या सेवकांची त्यांनी पित्यासारखी काळजी घेतली. रयतेचे रक्षण. शाहिस्ता खान स्वराज्यावर चालून आला. त्यावेळी गोष्ट खानाची फौज पिके तुडवत, लोकांना त्रास देत, मुलूक उद्ध्वस्त करत येऊ लागली. शिवरायांना प्रजेची चिंता वाटू लागली. त्यांनी आपल्या सरदारांना पत्र लिहिले. तमाम रयतेला घाटाखाली पाठवा. जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना पाठवा. आळस करू नका. या कामासाठी रात्रीचा दिवस करा. गावोगावी फिरा. लोकांना आपला आसरा मिळवून द्या. मुघलांनी लोकांना कैद केले तर ते पाप तुम्हाला लागेल. शिवरायांनी आपल्या प्रजेवर अशी मातेसारखी माया केली. चांगले ते केले. जुन्यातील वाईट टाकून देणे आणि चांगले निर्माण करणे हा शिवरायांच्या राज्यकारभाराचा विशेष गुण होता. देशमुख, देशपांडे व इनामदार यांना महसूल गोळा करण्याचा हक्क असे. ते शेतकऱ्याकडून जास्तीत जास्त महसूल गोळा करत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याचे हाल होत. शिवरायांनी ही पद्धत बंद केली. त्यांनी शेतकऱ्यांचा शेतसारा ठरवून दिला. त्यापेक्षा जास्त वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शिक्षा ठोठावल्या. वतनदारी पद्धत बंद करण्याची त्यांची प्रयत्न केले, कारण ही पद्धत स्वराज्यास घातक आहे असे त्यांचे मत होते. सुभेदारापासून कमावीसदारापर्यंत सर्व अधिकाऱ्यांना रोख पगार देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. कडक शिस्त. राज्यात कुठे काय चालले आहे यांची शिवरायांना खडानखडा माहिती असे, कारण त्याचे हेर खाते चोख होते. फितुरीपासून राज्याला धोका असतो, म्हणून शिवरायांनी फितुरांना कडक शिक्षा ठेवली होती. त्यांची शिस्त कडक होती. सैनिकांनी रयतेला त्रास देऊ नये म्हणून रयतेला लुटू नये अशी सैन्याला सक्त ताकीद होती. नियमांचा भंग करणाऱ्यांना ते कडक शिक्षा देत. दिलदार शिवराय. शिवराय पराक्रमाने थोडे मोठे, तसेच मनानेही मोठे दिलदार होते. त्यांनी स्वराज्याच्या कामी सर्व जाती जमातींना जवळ केले. सर्व जाती जमातींना ती लोकांना स्वराज्याचा कारभार त्यांनी स्थान दिले. धर्म जात न पाहता माणसांची योग्यता पाहून ते त्यास नोकरीला ठेवत. शिवरायांच्या आरमारी दलात कोळी, भंडारी होते, तसेच मुसलमानही होते. महार, रामोशी मंडळींनाही त्यांनी स्वराज्याच्या कारभारात स्थान दिले होते. राज्यकारभाराचे काम त्यांनी ब्राह्मण व प्रमुख जाती प्रभू जमातीकडे सोपवले होते. शिवरायांच्या सैन्यात हेटकरी होते, मराठे होते, मुसलमान होते. त्यांच्या पायदळात नूर बेग हा एक प्रमुख सेनानी होता.
त्यांच्या आरमारा दलातील अधिकारी दौलत खान सिद्दी मिसरी तसेच त्यांचा वकील काझी हैदर हे मुसलमान होते. ते सारे स्वराज्याचे निष्ठावंत पाईक होते. कुतुबशाह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची गोवळकोंडा येथे बरोबरीच्या नात्याने झालेली हृदय भेट भारतीय समाजातील एकाची नवी दिशा दाखवणारी आहे. मोहिमेवर असताना शिवरायांनी मशिदीला उपद्रव दिला नाही. कुराण शरीफचा एखादी प्रत हाती आल्यास ते ती प्रत सन्मानपूर्वक मुसलमानाकडे सोपवून देवत. लढाईत हाती लागलेल्या लोकांनी झालेल्या कोणाही स्त्रियाला अब्रूस त्यांनी कधी धक्का लागू दिला नाही. उदार धार्मिक धोरण. शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते. कोणी मुसलमान म्हणून ते त्यांचा द्वेष करत नसत. कोणी धर्म बदलला पण पुन्हा त्यांचा स्वतःच्या धर्मात परत यावे असे वाटले तर ते त्याला दूर लोटत नसे. बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांना मेहुणा होता. तो विजापूरच्या आदिलशहाच्या चाकरीत होता. आदिलशहाने त्याचा स्वतःच्या धर्मात घेतले. बजाजी विजापुरात राहून लागला. त्याला काही कमी नव्हते, पण आपला धर्म बदलला याबद्दल त्याचे मन त्याला खाई. त्याला वाईट वाटे. त्यामुळे त्याने स्वधर्मात परत यायचे ठरवले. तेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले. नेतोजी पालकर यांची हकीकतही अशीच आहे. नेतोजी पालकर याचा धर्म बदलला, पण नंतर त्याला स्वधर्मात येण्याची इच्छा झाली. तेव्हा शिवरायांनी त्यालाही स्वधर्मात घेतले. त्यांची हकीकत अशी. नेतोजी पालकर. नेतोजी शिवरायांचा सेनापती होता. तो मोठा, चपळ आणि शूर होता. नेतोजी म्हणजे शिवरायांचा उजवा हात. लोक त्याला प्रति शिवाजी म्हणत. एक दिवस शिवरायावर रुसून नेतोजी मुघलांना जाऊन मिळाला. शिवराय आग्र्याहून निसटून महाराष्ट्रात आले. त्या सुमारास मुघलांनी दक्षिणेत नेतोजीस पकडून बादशहाकडे पाठवले. बादशहाने त्याला आग्र्यास पाठवले. नेतोजी आग्र्याला गेला. बादशहाने त्याला मुसलमान केले. नेतोजी पालकर आता मुहम्मद कुली खान झाला. तो बादशहाची चाकरी करू लागला. बादशहाने त्याला काबूलच्या मोहिमेवर पाठवले. तेथे त्याने पराक्रम गाजवला. 10 वर्षे लोटली. एकदा बादशहाने दिलेर खानाबरोबर नेतोजीला शिवरायावर पाठवले. तो दक्षिणेत आला. नेतोजींनी धर्मांतर झाले असले तरी शिवरायांना व महाराष्ट्रात तो विसरला नव्हता. त्याला आपले पूर्व आयुष्य आठवले. त्याने मन उंचवळून लागले. त्यांच्या मनात स्वराज्याची व स्वधर्माची प्रति जागी झाली. एक दिवस मुघलांच्या छावणीतून निघून तो थेट शिवरायाजवळ आला आणि म्हणाला, मी परधर्मात गेलो, पण मला आता स्वधर्मात यायचे आहे. मला नाही का पुन्हा स्वधर्मात येता येणार? शिवराय म्हणाले, का नाही? तुमची इच्छा असेल तर तुम्ही पुन्हा स्वधर्मात येऊ शकता. नेतोजी विनवणी करून शिवरायांना म्हणाला, मग मला हिंदू धर्मात घ्या. शिवरायांनी शास्त्री आणि पंडित यांनी बैठक भरली. ते म्हणाले, पंडित हो, नेताजी पालकरांना पुन्हा स्वधर्मात यायचे आहेत. त्यांना दूर लोटणे हा धर्म नाही, त्यांना जवळ घेणे हा धर्म आहे. शिवरायांनी नेतोजी पालकरला पुन्हा स्वधर्मात घेतले. पुढे नेतोजींनी पुष्कळ वर्षे स्वराज्याची सेवा केली.